MPSC ॲस्पिरंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मी माझा थोडक्यात परिचय करून देतो. माझं नाव श्यामसुंदर सुदाम शेपटे. जालना जिल्ह्यातील सेवली हे माझं मूळ गाव. 10वीपर्यंत माझं शिक्षण तिथेच झालं. त्यानंतर देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे 11वी आणि 12वी शिक्षण झाल्यानंतर MIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून मी 2015 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. वडिलांचा वारकरी संप्रदायाचा वारसा आणि त्याचबरोबर मी त्यांना संघर्ष करत मुंडे साहेबांच्या सोबत सामाजिक सेवेचं भान असलेलं त्यांचं वागणं लहानपणापासून बघत आलो आणि त्याचा माझ्या करिअरवर निश्चितच खूप छान प्रभाव झाला. आणि जेणेकरून केवळ कुठे खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करण्याच्या ऐवजी आपणच आपल्या वडिलांसारखं काहीतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करावं अशी प्रबळ इच्छा माझ्या मनात सुरुवातीपासूनच होती. त्यामुळं मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय करावं पुढे याचा काही काळ मी विचार केला आणि विचार केल्यानंतर ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं आणि याच्यामध्ये काहीतरी नावलौकिक मिळवून समाजाच्या उपयोगासाठी यावं. यासाठी मी 2016 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीला अभ्यास केल्यानंतर मी परीक्षा देत गेलो राज्यसेवेच्या. 2018 साली मला पहिलं यश मिळालं. मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून माझी निवड झाली. सध्या मी महसूल विभागात सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कार्यासन र5 इथे सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि कालच्या निकालाने पोलीस उपअधीक्षक या पदावरती माझी निवड झालेली आहे. तर माझ्या प्रवासामध्ये जे काही मला अनुभव आले त्या अनुभवावरती काहीतरी आपल्या बांधवांना माझ्यासारखेच स्वप्न बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना काहीतरी प्रेरणादायी 2 शब्द समाजासाठी आपण सांगावे अशी संकल्पना माननीय राहुलजी जाधवर सर यांनी मांडली आणि निश्चितच त्याला नकार देण्याचे काही कारण नव्हते. त्यामुळं आज मी आपल्या सर्वांसमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व जाणताच की कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सध्या टाळेबंदी आहे मर्यादित प्रमाणात. तर त्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अभ्यास परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षेचं सूत्र याच्याबद्दल काहीतरी 2 शब्द माझ्या परीने मी सांगण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. तर जो माझा 2-3 वर्षाचा आणि राज्यसेवेच्या परीक्षेचा जो अनुभव आला त्या अनुषंगाने एक स्पर्धा परीक्षेची पंचसूत्री मी आपल्यासमोर थोडक्यात मांडणार आहे. निश्चितच ज्या लोकांनी अटेम्प्ट दिलेले आहेत अगोदर त्यांना वैयक्तिक पातळीवरती जर वेगळ्या समस्या असतील तर निश्चितच त्यांनी माझ्याशी वैयक्तिक संपर्क साधावा. त्याबद्दल मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेलच. सध्या सर्वांसाठी काही सांगावेत एक 5 मुद्दे ज्याला मी स्पर्धा परीक्षेची पंचसूत्रे असं नाव दिलंय हे सांगू इच्छितो. त्यातला मुद्दा क्रमांक 1 असा आहे की योग्य वेळी सुरुवात करणे. आपण सगळे जाणतात की खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी कमी आहेत आणि सरकारी क्षेत्रामध्ये ज्या काही थोड्याफार प्रमाणामध्ये संधी उपलब्ध होतात तर त्या सर्वांची आवड मुलांना योग्य वेळी होणे आणि योग्य वेळी अभ्यासाचा निर्णय घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपण बघतो जसे की अभ्यासक्रमामध्ये 2 प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रम आहे किंवा मग आपण जनरलाइज जो सिलेबस असतो BA, BCom, कॉमर्स ह्या 2 प्रकारच्या पैकी व्यावसायिक अभ्यासक्रमाला अनेकांचा आता ओढा असतो कारण एक नोकरीची हमी त्यामधनं मिळते. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जे लोक तयारी करत आहेत तर त्यांनी पदवीच्या काळामध्ये सुरुवातीच्या 1-2 वर्षामध्येच आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवीच्या लक्ष देऊन चांगल्या गुणांनी पदवी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. आपण सर्व निश्चितपणे जाणता की स्पर्धा परीक्षा हे खूप व्हायबल क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सक्सेस रेशो हा कमी असतो. अनेक विद्यार्थी अनेक वर्षापासून त्याची तयारी करत असतात. तर त्या अनुषंगाने आपल्या हातामध्ये काहीतरी प्लॅन
बी असावा यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची आपण उत्तम गुणांनी पास झालेली एक पदवी आपल्यासोबत असावी. त्यासाठी आपण जर व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळला असाल तर त्या अंतर्गत येणारे सगळे व्यावसायिक कौशल्य चांगल्या रीतीने आत्मसात करणे ह्या गोष्टीकडे सुरुवातीला लक्ष द्यावे. ज्यावेळी आपण पदवीच्या शेवटच्या वर्षात असता आणि राज्यसेवा मुख्य सेवा परीक्षेला पात्र झाल्यानंतर पण आपल्या हातामध्ये त्या तारखेपर्यंत आपली पदवी परीक्षेची पदविका आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण शेवटच्या वर्षामध्ये पदवीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातल्या अभ्यासाला सुरुवात करू शकतो. आणि व्यावसायिक अभ्यासक्रम जर आपला नसेल तर मग आपण 1-2 वर्ष मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने या परीक्षेची तयारी करू शकतो. माझ्या पंचसूत्रीतली दुसरं सूत्र असं आहे की योग्य परीक्षेची निवड. आपण सगळं जाणतात की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 1 वर्ग 2 राजपत्रित अधिकारी यासाठी राज्यसेवा परीक्षा घेतली जाते. त्यानंतर संयुक्त राज्यसेवा गट बी PSI STI ASO यासाठी एक परीक्षा असते. आणि संयुक्त राज्यसेवा गट क यामध्ये टॅक्स असिस्टंट एक्साइज PSI यासाठी एक परीक्षा घेतली जाते. या परीक्षांचा पूर्वपरीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो बऱ्यापैकी सारखा आहे. सुरुवातीला अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी हा सामायिक अभ्यासक्रम एकदा पूर्ण केला तर यांना तीनही परीक्षेसाठी फायदा होतो. परंतु प्रत्येक परीक्षेची मुख्य परीक्षा जी आहे विषयांची त्यामध्ये बराचसा वेगवेगळा स्ट्रॅटेजीने त्याला डील करावं लागतं. त्या अनुषंगाने एकदा तुम्ही निश्चित केलं पाहिजे की मी कोणत्या एक्झामला आधी फोकस करणार आहे. जर तुमची राज्यसेवेची करण्याची इच्छा असेल तर राज्यसेवेच्या अनुषंगाने मुख्य तयारी वेगळी आहे. जर आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब करणार असाल तर PSI STI यांचा अभ्यासक्रम यामध्ये फरक आहे. आणि जर आपण गट क साठी तयारी करत असाल तर त्यांच्याही सिलेबसमध्ये तसा फरक आहे. पूर्वपरीक्षेची सामायिक तयारी झाल्यानंतर आपण कोणत्या एक्झामसाठी आपला ओढा आहे किंवा आपलं टार्गेट काय आहे ठरवून घ्यावं. सामायिक अभ्यासक्रमाची तयारी एकदा पूर्ण झाली की त्यानंतर निश्चितच आपल्याला मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार वळता येईल. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की योग्य पुस्तकांची निवड करणे. आपण बघतो की दरवर्षी राज्यसेवेमध्ये जे टॉपर्स येतात, ज्यांचं सिलेक्शन होतं हायर पद, त्यांनी एक पुस्तक वापरलेले असतात. त्यांची यादी निश्चितच सगळ्यांना उपलब्ध होते काही दिवसात. तर त्याला अनुषंगाने तर आपल्याला त्यामध्ये असं कळतं की जे स्टँडर्ड रेफरन्सेस आहेत की जसं साठी M लक्ष्मीकांत एक स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणून आपण वापरतो. तर अशी जी पुस्तकं आहेत तर त्यांचा दर्जा आणि आहेत त्यांनी जे सोर्सेस वापरलेले असतील तर ते सोर्सेस बघून घेणे आणि त्या अनुषंगाने शक्यतो स्टँडर्ड रेफरन्स पुस्तकांचा वापर करणे निश्चितच उमेदवारांच्या हिताचं राहतं. त्यामुळे उमेदवाराची आपल्याला विषयाचा आवाका लक्षात येण्यासाठी आपण स्टँडर्ड रेफरन्स बुक भले ते कमी प्रमाणात का असते ना वेळ जर आपण रिव्हिजन केलं तर निश्चितच त्याचा परीक्षेसाठी फायदा होतो. त्यानंतरचा मुद्दा असा आहे की आपण योग्य नियोजन करणे. नियोजन या शब्दामध्ये भरपूर काही स्पर्धा परीक्षेचं गमक सामावलेलं आहे असं मला वाटतं. आपल्याला लिमिटेड पिरियड मिळतो एक्झामची तयारी करण्यासाठी, 1-2 वर्ष. कारण एक्झामची प्रक्रियाच अशी आहे की एक्झाम होण्यासाठीच 1-2 वर्ष लागतं. मुलाखत पर्यंत जाईपर्यंत म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत हे 3 टप्पे होईपर्यंत 1 वर्ष निघून जातं. त्यानंतर आपल्याला कळतं गुणवत्ता यादीमध्ये आपलं फायनल सिलेक्शन झालं किंवा नाही. आणि जर चुकून समजा अपयश आलं तर आपल्याला परत पूर्वपरीक्षेपासून याची तयारी करायला लागते. तर नियोजन हा एक क्रुशियल घटक पॉइंट मला याच्यामध्ये असं वाटतो. आपण एकतर सर्वसामान्य कुटुंबातले मध्यमवर्गीय बरेचसे जे असतात विद्यार्थी या परीक्षेकडे वळतात तर त्यांना फार तर 1-2 वर्ष 3 वर्ष एवढा लिमिटेड टाईम मिळतो. त्यावेळेमध्येच आपल्याला जर यशाचं प्राप्ती जर झाली तर निश्चितच
त्यामधनं आपण बाहेर पडू शकतो. तर यासाठीचं जे नियोजन आहे ते असं की आपण सामायिक जो अभ्यासक्रम आहे परीक्षांचा, त्यात पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी ठरवून घेणे. त्यानंतर आपल्याला अभ्यासाला जितका वेळ मिळतो त्या वेळेमध्ये किती विषय आपल्याला अभ्यासायचे आहेत, त्या विषयाचा अभ्यासक्रम, त्याचे स्टँडर्ड बुक्स, त्याच्या नोट्स काढणे, त्याची तयारी करणे. पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी साधारणतः 4 ते 5 महिन्याचा कालावधी मिळतो. त्या वेळेमध्ये आपण पूर्णतः एक एक दिवसाचं सूक्ष्म नियोजन करणं आवश्यक आहे. सिलेबसचे घटक, त्याला अनुषंगाने आयोगाने मागील 4-5 वर्षामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नांचं स्वरूप, त्याच्यासाठीचे जे सोर्सेस आहेत, त्याची डेप्थ, या सगळ्या बाबी लक्षात धरून मुख्य परीक्षेच्या अगोदर आपल्याला एक 4 ते 5 महिने सूक्ष्म नियोजन, त्यामध्ये रिव्हिजन पण आलं. अनेकदा असं होतं की उमेदवार हा खूप टेन्शन जास्त होतं, तर त्यामुळे त्यांना कधी आजारी पडतात, कधी कौटुंबिक कारणं असतात, ज्यामुळे आपलं जे नियोजन असतं सूक्ष्म नियोजन ते कधी कधी ढासळतं. हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर करून आपल्याला त्याचं नियोजन करावं लागतं. नियोजन केल्यानंतर दिनचर्या हा एक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व तरुणांच्या जीवनातला महत्त्वाचा घटक आहे. बरेचसे जे लोक आहेत नवीन असतात, अभ्यासाला सुरुवात करतात, ज्यांना की मार्गदर्शन मिळत नाही किंवा योग्य ट्रॅक सापडत नाही. नवीन आलेले असतात, त्यामुळे कुठले पुस्तक वाचावे, किती वाचावे, कसे वाचावे ही स्ट्रॅटेजी माहीत नसते. आता सध्या यूट्यूबवरती अनेक मार्गदर्शनपर लेक्चर्स मिळतात, ते बघणं काही. आपण यूट्यूब बघताना किती वेळ अभ्यासाचं बघतो आणि किती वेळ इतर गोष्टींसाठी आपला जातो, हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सोशल मीडिया जसं की आपण ज्याच्या माध्यमातून आता आपण बोलतोय, हा आता प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य घटक झालेलाच आहे. परंतु परीक्षा करणाऱ्या स्पर्धकाकडे एक लिमिटेड पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये अभ्यास करत असतात. त्यावेळी आपण जर फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा घटकांवरती जर याचा वापर करावा, पण जर याचा वेळेपेक्षा जास्त इथे जर दुरुपयोग होत असेल तर निश्चितच त्याचा फटका आपल्याला बसतो. तर मोबाईलचा लिमिटेड यूज करणं, वापर करावा असं काही नाही, पण तुम्ही अभ्यास करताना अभ्यासिकेत ज्यावेळेस जाता त्यावेळेस मोबाईलचा लिमिटेड वापर असावा. मित्रमंडळींचा कमी संख्या ठेवा. असं मी म्हणत नाही की एकदमच तुम्ही कुणाशी बोलू नका किंवा एकदम आयसोलेट होऊन जा आणि पूर्णतः हेच करा, असं मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही फॅमिलीसाठी वेळ काढून ठेवा, फ्रेंडसाठी वेळ काढून ठेवा, बोला लोकांना. कारण स्पर्धा परीक्षा करणारा स्पर्धक जो असतो तो तणावामध्ये असतो, निश्चितच त्याला प्रेशर असतं अभ्यासाचं. त्यामुळे त्याने इतरांशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आपण आत्ताच एक चांगले ॲक्टर जे आहेत आपले सुशांत सिंह राजपूत यांना नैराश्यातून त्यांनी जी आत्महत्या केली, त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, माझ्या सहकाऱ्यांना, मला सर्वांना हे आग्रहाने सांगायचं आहे की कोणत्याही समस्येवरती समाधान आहे. आत्महत्या करणे हा कुठल्याही समस्येवरचा सोल्युशन होऊ शकत नाही. तर खंबीरपणे, आणि प्रशासक जर व्हायचं असेल तर खंबीर असणं आवश्यकच आहे. तर काही क्वालिटीज आपण बिल्ड करायला पाहिजे, जसं की प्रचंड आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. याला वेळ लागतो. निकाल येण्यासाठी, तुमचं फायनल सिलेक्शन, तुम्हाला जी पोस्ट हवी आहे ते मिळण्यासाठी यामध्ये वेळ लागतो. यामध्ये असंही होऊ शकतं की तुम्ही अपयश फेस करू शकता. त्या कालावधीमध्ये तुमच्या फॅमिलीसोबत बोला, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला तणाव वाटत असेल तर त्यांना बोला. तर योग्य नियोजन याबद्दल मी पुढे बोलणारच आहे, पण योग्य नियोजनमध्ये आपण मुख्य परीक्षेच्या सिलेबसनुसार आणि अभ्यासक्रमानुसार जे पुस्तकं आहेत त्यांचं जे वाचन करायचं आहे त्यासाठी जितका वेळ मिळतो त्या वेळेचं पूर्ण नियोजन करणं आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा मला एक पॉईंट सांगायचा आहे, ज्यामध्ये तो जनरलाइज पॉईंट आहे आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व तरुणांना, माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ज्याची जास्त गरज आहे असा मला तो असा वाटतो, तो म्हणजे योग्य आणि सुस्पष्ट दृष्टिकोन. ज्यावेळेस तुम्हाला दृष्टिकोन असतो, म्हणजे इफ यू हॅव क्लिअर व्हिजन दॅट विल डिफाईन युअर ॲक्शन्स. आपला दृष्टिकोन कसा आहे यावरनं आपले कार्य ठरतात आणि त्या अनुषंगाने आपण कार्य करत पुढे जातो.
तर काही मुद्दे मला असे सांगायचे आहेत की सकारात्मक दृष्टिकोन, जो की जीवनातल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आता आवश्यक आहे. आपण जसं जाणताच की स्पर्धा परीक्षाच नाही, तर जीवनातल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, प्रचंड स्पर्धा आहे. आपल्याला सिद्ध करण्यासाठी इतरांपेक्षा वेगळं किंवा जास्त काहीतरी करून दाखवायचं आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करू शकत नाही. प्रत्येकाकडे इनबिल्ट असं काहीतरी टॅलेंट असतं, ज्याचा वापर करून आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वजण नावलौकिक कमवतात. निश्चितच आपण सकारात्मक राहिलं पाहिजे जीवनामध्ये. अपयश जरी आलं, स्पर्धा परीक्षा करताना वेळ लागला, सुरुवातीला अपयश आले असतील, तरी पण योग्य दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन जर ठेवला तर निश्चितच वाटचाल झाल्यानंतर जे यश मिळतं ते निश्चितच मोठं असतं. त्यानंतर अपयश आल्यानंतर काय, त्यातनं बाहेर कसं पडायचं? कारण मी आता असं बरंच बघतो की माझे काही सहकारी होते जे माझ्यासोबत होते या प्रवासामध्ये, ज्यांनी पूर्व मुख्य मुलाखतपर्यंतचा टप्पा दिला आणि त्यांना परीक्षेमधनं हे पद मिळणार याची अशी जवळपास आम्हाला खात्री होती. अशा काही मित्रांचं काही गुणांमुळे त्यांना पद मिळू शकलेलं नाही. मी स्वतः या एक दोन वेळा अशा अपयशातून गेलेलो आहे स्पर्धा परीक्षेच्या. त्यानंतर जी मानसिक अवस्था होते, जे दडपण येतं, आपल्याला नर्वसनेस जे फिलिंग येतं, त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडणं हे फार फार म्हणजे फार गरजेचं आहे. अपयश असतं, आपण केलेले प्रयत्न असतात, कष्ट असतात आणि निश्चितच एक पूर्ण इतका वेळ कळतं की आता तुमचं सिलेक्शन झालेलं नाहीये आणि परत तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करायची आहे, असं ज्यावेळेस तुम्हाला कळतं त्यावेळेस पायाखालची जमीन सरकलेली असते. परंतु त्याही अवस्थेमध्ये लवकरात लवकर याच्यातून आपण बाहेर येणं गरजेचं आहे. कारण आपण यामध्ये गुंतून जर पडलो तर त्यातनं साध्य काही होणार नाही. आपला वेळ, आपला पैसा हे तर जाणारच आहे. त्यामुळे लवकरात लवकर अपयशाचं जर आपण स्वतःचं अवलोकन केलं की माझं कुठे चुकतंय, मी कमी कुठे पडतोय, मला मार्क्स का येत नाहीयेत, याचं स्वतःचं जर तुमचं अवलोकन असेल तर लवकरात लवकर स्पर्धा परीक्षेचं सूत्र तुमचं स्वतःचं तयार होईल. एक असं निश्चित ठोकळेबंद काही ताळा नाहीये की हे केलं म्हणजेच तुम्हाला पद मिळेल किंवा हे केल्यानेच तुमचं सिलेक्शन होईल. परंतु स्वतःचं अवलोकन जसं जसं आपण करत जाऊ, अवलोकन करत गेल्यानंतर तुम्हाला त्याबद्दल निश्चितच स्वतःच्या अवलोकनानंतर काही इनपुट्स हातात मिळतील की मी या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये माझा कच्चा आहे, माझा हा पार्ट मला कमी आहे. मग त्यानंतर सुधारणा करायच्या असतील तर तुमचे मित्र, तुमचे सिनियर्स, इतर काही मंडळी जी असतात स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये, जे तुम्हाला निश्चितच याच्यावरती उपाय सांगतील. परंतु स्वतःचं अवलोकन झाल्याशिवाय आपलं नक्की काय चुकतं हे आपल्याला कळणार नाही आणि या प्रोसेसमध्ये वेळ जातो. तो वेळ जाऊ द्यावा प्रत्येक उमेदवाराने, कारण तसं केल्याशिवाय अपयश पचवून आपल्याला परत यशाचं शिखर गाठण्याची प्रेरणा किंवा दृष्टिकोन मिळत नाही. त्यानंतर आता मी निराशेपासून दूर राहणे याबद्दल आधीच बोललोय. निराशा, नकारात्मक दृष्टिकोन कधीच सकारात्मक आउटपुट देऊ शकत नाही असं म्हणतात. तसं आपण कायम सकारात्मक विचार करायचा. अपयश जरी आलं आपण तरी सुद्धा त्याच्यावर मात करू आणि पुढे परत यशस्वी होऊ, हा दृष्टिकोन असणं स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मस्ट आहे. तर निराशापासून दूर राहणे, आपल्या जवळच्या मंडळींना, फॅमिलीला एक तर मी म्हणतो प्रामाणिक राहणं कधी पण सोयीस्कर आहे. आपण फार गाजावाजा करत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला तयारी करतो, त्यानंतर आपले जवळचे आप्तेष्ट वगैरे सगळे असतात, त्यांना वाटतं की आता ठीक, आता अभ्यासाला सुरुवात केली म्हणजे झाला माझा मुलगा DC झाला, DYSP झाला. आणि ते असतं, म्हणजे सगळ्यांना होतच, मी पण त्यातनं अनुभवलंय. परंतु आपण जर प्रामाणिक राहिलं घरच्यांसोबत, आपले आई असतील, आपले वडील असतील, आपला भाऊ असेल, कोणी बहीण असेल, त्यांना वस्तुस्थितीचं पूर्ण जाणीव करून देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण त्यांना सांगितलं पाहिजे की मी प्रयत्न केला, माझं झालं, माझं नाही झालं, मी परत प्रयत्न करतो. त्याने काय होईल मित्रांनो, तुमच्यावरती दडपण येणार नाही. माझा ज्यावेळेस रिझल्ट मागच्या वेळेस गेला होता 2 मार्कने, त्यावेळेस मी प्रत्येक रिझल्टच्या वेळेस असं मला अनुभव आले, अपयश पण आले. त्यावेळेस मी घरी फोन करायचो बाबांना विचारायचो काय करता तुम्ही,
आणि त्यांना स्पष्ट सांगायचो की माझं सिलेक्शन नाही झालं, मला याच्यात अपयश आलं. व्हायचं काय नाही की मी 1-2 दिवस नर्वस असायचो, पण त्यांच्याशी बोलून मला धीर मिळायचा. ते मला सांगायचे, जाऊ दे, हे नाही पुढचं होईल, तू होणार आहेस, नक्की होणार आहेस. सगळे मला पुश करायचे, त्यामुळे मी लवकरात लवकर त्यातनं बाहेर येऊन परत कामाला लागायचो. माझा की या पूर्ण प्रवासामध्ये मला खूप साथ दिली. माझे स्पर्धा परीक्षेमधले मी ज्यांना माझे गुरु म्हणतो, असे श्री बालाजी शिंदे सर, प्रत्येक टप्प्यावरती कुठे कुठे काय चुकतं याबद्दलचं सखोल मार्गदर्शन केलं. पण मी त्यांच्याशी बोलत राहिलो आणि वस्तुस्थिती त्यांना सांगत राहिलो की मला असं असं होतंय, माझं इथं होत नाहीये. मी असं काही लपवून ठेवलं नाही त्यांना, किंवा मुलाखतीला पात्र झालोच नाही पण तरी घरी सांगायचं की मी मुलाखतीला पात्र झालो आणि फायनल रिझल्ट आल्यावर काही सांगायचंच नाही. असं अजिबात मित्रांनो करू नका. याने काय होईल, तुमच्यावरती दडपण येणार नाही. हे ती जर आपण आपल्या आप्तेष्टीयांच्या समोर मांडली तर निश्चितच त्यांचा पाठिंबा मिळतो आपल्याला. ते आपली फॅमिली असते आणि एक लक्षात ठेवा, आपले मित्र, आपली फॅमिली काहीही झालं तरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असते. त्यामुळं त्यांच्याशी बोलत चला. त्यांच्याशी बोलत राहिल्यानंतर तुम्हाला दडपण येणार नाही. आणि शेवटचा जे मी कालपासून अनुभवतोय, ध्येयसिद्धीपेक्षा ध्येयसिद्धीपर्यंतचा प्रवास हा खूप सुंदर असतो. मला 3 वर्ष झाली स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अभ्यासाला सुरुवात करून. आणि काल 4 वाजल्यापासून मी रात्री 1-1:30 वाजेपर्यंत फोन कॉल रिसीव्ह करत होतो, मेसेजेस बघत होतो, त्यांना रिप्लाय देत होतो. आणि आजचाही दिवस माझा तसाच गेला. तर हे सगळं होत असताना डोळ्यासमोर मला प्रवास आठवत होता. अभ्यास कसा सुरू केला, अपयश कसे आले, त्याच्यावर मात कशी केली, यामध्ये सर्वांनी कसा मला पाठिंबा दिला, म्हणजे आई, वडील, भाऊ, फॅमिली. आणि त्यातनं मी बाहेर कसं पडलो कालच, म्हणजे नवीन जन्म हा. आणि तेव्हापासून खूप छान वाटतंय. परंतु आता पोलीस उपअधीक्षक झाल्यापेक्षाही तो झाल्याचा जो प्रवास होता होण्यापर्यंतचा, तो खूप सुंदर होता असं मला वाटतं.